नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पसंती क्रम कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे। मित्रांनो, स्वर्ण संधी समजा, कारण तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी भरती असणार आहे। या भरतीमध्ये तुम्ही पसंती क्रम देताना जर चूक घडली तुमच्याकडून तर विद्यार्थी मित्रांनो नुकसान होणार आहे। सर्व मुद्दे एकदम व्यवस्थित शांत ठिकाणी जाऊन ऐका, त्यानंतर पसंती क्रम द्या। जर तुम्ही दिलेले असतील त्याच्यात काही चेंजेस हवे असतील लवकरात लवकर चेंज सुद्धा करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी तुमचा एक काहीतरी देणेदार आहे। नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करावंच लागतं आणि तुम्ही सुद्धा काय करा, इतरांना व्हिडिओ शेअर करून थोडंसं इतरांना सुद्धा त्याबद्दल माहिती मिळवून द्या। मित्रांनो, संपूर्णपणे 2017ला जसा गोळ झाला होता तसा इथं गोळ व्हायला नकोय। मुद्दे व्यवस्थित ऐकून घ्या। मुलाखती सह असेल किंवा मुलाखती शिवाय असेल, या दोन्ही गोष्टी आपण इथे क्लिअर करणार आहोत। चला मित्रांनो, तर सर्वात प्रथम आपल्याला पसंती क्रम XYZ टेट मार्क आहेत। आपल्याला पसंती क्रम कुणाला जास्त आलेत कुणाला कमी आलेत त्याच्या मार्कानुसार नसून ते तुमच्या शिक्षणानुसार पसंती क्रम आलेले आहेत। तुम्ही जे शिक्षण टाकलेलं आहे ते पसंती क्रम आलेले आहेत। पहिला आणि महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तुमचं जर एखादा पसंती क्रम त्यांच्याकडून चुकून इतर विषयाचा आला असेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट त्याचे नसतील, पसंती क्रम देऊ नका। पहिला आणि महत्वपूर्ण मुद्दा ऐकून घेतला असेल तुम्ही, पसंती क्रम देऊ नका। तुम्ही जर आता एखाद्या समजा उर्दू शाळेचा आलाय तुम्हाला पसंती क्रम आणि तुमची भाषा आहे हिंदी, तर तुम्हाला ते बरोबर आलेला आहे पसंती क्रम। तो कसा की त्या शाळेवर हिंदी विषय शिकवण्यासाठी तुमची नियुक्ती होऊ शकते, किंवा तुम्ही मराठी आहे त्या शाळेवर मराठी शिकवण्यासाठी तुमची नियुक्ती होऊ शकते। लँग्वेज शिकवण्यासाठी इंग्लिश आहे, तुमची नियुक्ती इंग्लिश शिकवण्यासाठी त्या शाळेवर होऊ शकते। म्हणजे उर्दू शाळेवर इंग्लिशचा मास्तर जाऊ शकतो, सरळ सरळ एका वाक्यात आहे। त्यानंतर काही लोकांना भूगोल दिलेला आहे, मराठी आहे, ऍक्च्युअल मध्ये त्याला मराठीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याने देताना भूगोलचे सुद्धा प्रिफरन्स आलेले आहेत। असे प्रिफरन्स देऊ नका, कारण तुमचं तिथे काय होतं, तुमची जागा ती तिथे ग्राह्य धरली जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आपण बाहेर पडतो आणि पूर्ण प्रोसेस मधून बाहेर पडत असतो। मित्रांनो, हे महत्वपूर्ण तुम्हाला गोष्टी माहित असाव्या। त्यानंतर मित्रांनो, सिक्वेन्स देत असताना जनरेट झाले, आता आपल्याला काय करायचे, सिक्वेन्स द्यायचे। सिक्वेन्स देताना महत्वपूर्ण गोष्टी महिलांनी विशेष करून लक्षात ठेवा। आता स्वतः ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा तुम्ही सर्वात प्रथम निवडणार आहात, नक्कीच ते माहितच आहे। पण ही रिस्क कोण घ्यायची, ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी घ्यायची। लक्षात ठेवा, ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रिफरन्स दिले तरी चालतील। ज्यांना काठावर मार्क आहेत, कार्यकर्ते लक्षात घ्या, वाक्य खूप महत्वाचं आहे। ज्यांना काठावर मार्क आहेत की बाबा आपलं सिलेक्शन इथे होऊ शकत नाही, ते असं वाटतंय ना, त्यांनी स्वतःची रिस्क घ्यायची नाही। मी तर सरळ सांगेन तुम्हाला, 110 मार्क असतील ना डीएड याच्या पुढे जर तुम्हाला डीएड वाले 110 मार्क असतील, 1 ते 5 तुम्हाला प्रिफरन्स आलेले आहेत, त्यांनी 1 ते 5 लक्षात घ्या बरं का, 1 ते 5 110च्या पुढे मार्क असतील तर सर्वात प्रथम तुमचा लोकल जिल्हा निवडू शकता। तिथे तुमचे लागण्याचे चान्सेस वाढलेले असतील, कारण जागाचं विवरण बघितल्यावर लगेच लक्षात येतं। त्यानंतर तुम्ही 6 ते 8 साधारणपणे 6 ते 8 या जिल्ह्यामध्ये 6 ते 8 या वर्गासाठी भरताय, तुमचे 115 प्लस मार्क असतील तर तुमच्या जवळचे जिल्हे तुम्ही निवडू शकता, म्हणजे जवळचे जिल्हे निवडू शकता। आणि तुम्ही मग विचार करताना लक्षात घ्या, ज्यांना याच्यापेक्षा कमी मार्क आहेत, यापेक्षा कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी करण्याची तयारी ठेवायची आहे। तुम्ही जर हट्ट धरून बसलात तर नोकरी गमवाल। मित्रांनो, नोकरी हे व्हायची नाही, कारण सिक्वेन्स नुसार तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये पहिल्या सुरू केलं जाईल, त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसरे जिल्हे दिले जातील किंवा दुसऱ्या जिल्ह्याचा विचार केला जाईल। पण तुम्हाला जर दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करायची नसेलच
तर तुम्ही तिथे काय प्रिफरन्स देऊन दुसऱ्यांची जागा हिसकावू नका, दुसऱ्यांचं नुकसान करू नका. तुम्हाला जिथे नोकरी करायचे तिथे तुमचे मार्क जर व्यवस्थित असतील तर तेच जिल्हे निवडा, दुसरीकडे निवडू नका. किंवा तुमचंच बाबा काय होईल की सर, आता बऱ्याच सकाळपासून कॉल आले की सर माझं जर समजा पुणे सिलेक्शन झालं पण मला नगर हवं होतं, मी जर पुणे नाकारलं तर नगर मला येईल का? नाही येणार, अजिबात येणार नाही. तुम्ही डायरेक्ट प्रोसेस मधून बाहेर पडणार, कारण तुमचा पहिला प्रिफरन्स पुण्याला होता आणि नगर नंतरचा प्रिफरन्स होता. तुम्ही जर पुण्याला सिलेक्ट झाला तर नगरला तुम्ही जाऊ शकणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या नाते वर्गासोबत, नाते असणाऱ्या व्यक्तीसोबत विशिष्ट चर्चा करा की मी जॉबला या जिल्ह्यात लागल्यानंतर मी जॉब करू शकतो का, त्या जिल्ह्यामध्ये मला सगळं वातावरण सूट होतंय का, माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत का, म्हणजे या सर्व गोष्टीचा विचार करावा. मित्रांनो, बदली सुद्धा होणार नाही, लक्षात घ्या, बदली होणार नाही. कितीही धडपड केला तर बदली तुमची साधारणपणे 10 वर्ष पुढे होणार नाही, लक्षात घ्या, साधारणपणे. याच्यात नियम चेंज का केलेला आहे, दीपक केसरकर साहेबांनी एक परिपत्रक काढलं होतं की बदली करता येणार नाही, झाली तर बदली फक्त विभागानुसारच बदली होईल, लक्षात घ्या. आता सातत्याने मराठवाड्यातल्या जागा रिक्त कमी दिसत आहेत, तुम्हाला पण दिसल्याच असतील कदाचित, पण ते कारण काय, मराठवाड्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचा ओघ जास्त आहे, तिथे जास्तीत जास्त लोक, रिक्त जागा कमी आहेत. पण ऍक्च्युअल मध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल किंवा कर्नाटक बाउंड्री असेल किंवा या भागमध्ये विदर्भ असेल, याच्यामध्ये लोक जाऊ शकत नाही. त्यावेळेस तिकडले प्रिफरन्स देताना सुद्धा तुम्हाला त्याचा विचार करणं गरजेचं आहे की आपली बदली होणार नाही, आपण नोकरी करू शकतोय का, त्या धर्तीवरच प्रिफरन्स द्या. मित्रांनो, लक्षात घ्या, हे मुद्दे तुम्हाला नोटेड करायचे आहेत, लक्षात घ्या, नोटेड करूनच तुम्हाला प्रिफरन्स निवडायचे आहेत, सिक्वेन्स द्यायचा आहे. आणि सिक्वेन्स जर तुमचा चुकला, सिक्वेन्स जर तुमचा काय झालं, तुम्ही सिक्वेन्स मध्ये जर चुकलात आणि तुम्हाला नको त्या ठिकाणी जर पटकन तुम्हाला नोकरी लागली, ती तुम्हाला स्वीकारावीच लागेल. तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकत नाही. दुसऱ्या राऊंडची वाट बघत बसू नका, कारण सांगतो, दुसऱ्या राऊंडचं काही एक खरं नाही मित्रांनो. जे आहे ते आता सध्या आपल्यासाठी महत्वाचं आहे, ते लवकरात लवकर मिळवा. ज्यांना कमी मार्क आहेत, काठावर मार्क आहेत, त्यांच्यासाठी सांगतोय. आता त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, 110च्या नंतरचे तुम्ही, म्हणजे डीएड असेल तुमचं, 110 मार्कापेक्षा जास्त मार्क आहेत, तुमच्या जिल्ह्याला तुम्ही निवडू शकता, तो जागेचे विवरण पाहून निवडू शकता, लक्षात घ्या. किंवा 6वी 8वीला 115 पर्यंत ठीक आहे, तुम्ही तुमची चॉईस निवडू शकता 115 पर्यंत. आणि 9वी 10वी साठी सांगतोय परत, 9वी 10वीला जर विचारात घेतलं 120च्या पुढे मार्क असतील तरच रिस्क घ्या मित्रांनो. आणि 11वी 12वीला तर तुम्हाला साधारणपणे 135 प्लस मार्क असतील, म्हणजे 11वी 12वी साठी तुम्ही रिस्क घेऊ शकता. आणि प्राधान्यक्रम देताना बऱ्याच लोकांचं कसं असतं, मार्क जबरदस्त आहेत, 11वी 12वी पहिलं निवडा, त्यानंतर 9वी निवडा, त्यानंतर 6 ते 8 निवडा, त्यानंतर 1 ते 5 निवडा. कारण इथे पगारीमध्ये नक्कीच फरक पडतो. म्हणजे आपण सगळ्यांसाठी क्वालिफाय आहे ना, मग इकडून खालून वरपर्यंत जाऊ शकता. म्हणजे तुम्ही 9वी 10वी 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी 5वी असं आकारू शकता. किंवा ते आपल्याला सर्वात महत्वाचं काम कशासाठी करायचंय, पैशासाठी. पगार कुठे असणार आहे, या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा विषय आहे महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा. मित्रांनो, महानगरपालिकेच्या सर्व शाळांना पेमेंट दिलं जातं, फक्त अनएडेड किंवा पार्शली एडेड जे काही आहेत, म्हणजे काही अनुदानित संस्था आणि काही प्रमाणात अनुदानित संस्था आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्या अनुदानित, म्हणजे काही प्रमाणात अनुदानित असेल त्या प्रमाणातच पेमेंट केलं जात असतं. महानगरपालिकेला तर उलट चांगले पेमेंट्स आहेत, जे की तुमच्या पहिल्या दिवशीपासून तुम्हाला तो स्केल लागू होतो. फक्त शालेय आयडी वगैरे वगैरे भेटत नाही, आपण तिथे एक कॉन्ट्रॅक्ट बेस सारखं काम करत असतो मित्रांनो, लक्षात घ्या.
आणि तुम्हाला जर शालांत आयडी असेल, पगाराचं सगळं पेन्शन असेल, या सर्व गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला 1 ते 5 झेडपीला जास्त प्रिफरन्स द्यावा लागेल मित्रांनो. अशा पद्धतीने प्रिफरन्स जनरेट करताना तुम्हाला या सर्व गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. या सर्व गोष्टी जाहिराती सुद्धा पाहिजे आहेत मित्रांनो. आणि इंटरव्ह्यूच्या जे काही आपण जाऊ शकतोय तिथेच द्या ना. उगाच आपल्याला आले 500 तर 500ला 500 द्यायचे. तुम्हाला जर टाकलं बाबा गोंदियाला जा, तू दे इंटरव्ह्यू तिथे, मग तुम्हाला शक्य नसेल, तिथली जागा रिक्त तशीच राहणार. त्यानंतर तुम्ही गेला नाहीत म्हणजे तुमचा तिथे चान्स गेला. लक्षात घ्या. म्हणजे आपलं एका जागी सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला दुसरी लगेच संधी भेटणार नाही. लक्षात घ्या. पुन्हा टेट एक्झाम द्यावी लागेल, पुन्हा तुम्हाला मार्क घ्यावे लागतील, मग पुन्हा तुम्हाला नोंदणी मग सगळी प्रोसेस तुमची तिथंच थांबणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये प्रिफरन्स देताना तुम्हाला जिथे शक्य आहे तेच प्रिफरन्स निवडा. भविष्यामध्ये आपण लागलो त्या जिल्ह्यामध्ये तर आपण काम करू शकतोय का याचा सुद्धा विचार करा. कारण लहान मुलं आहे, फॅमिली आहे, त्यानंतर मिस्टर सेटल आहेत कुठल्या तरी शहरात, आपण कुठल्या तरी शहरात, असं असेल तर तुम्ही त्याचा संपूर्णपणे विचार करावा. आणि एक सांगायचं म्हणजे डीएड वाल्यांनी असं जर आकारलं किंवा विचार केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कारण मार्क जर आपले एक सेफ झोन मध्ये आहेत, सेफ झोन पेक्षा आपल्याला जास्त मार्क आहेत. आता हे अनसेफ झोन आहे अशा अलीकडे, म्हणजे 110 पेक्षा कमी मार्क आहेत, अनसेफ आहेत मित्रांनो. लक्षात घ्या. थोडक्यात जर ही कुठून काढली माहिती, सर मास्तर नुसतंच ज्ञान पाजळते असं म्हणू नका मित्रांनो. तुम्ही जर बघितलं 2,16,000 किती लोक आहेत अनुदानित, म्हणजे जिल्हा परिषदेला किती जागा आल्या झेडपीच्या, त्यानंतर तुम्ही बघू शकता संस्थेसाठी किती जागा आल्यात, मुलाखतीसह किती आल्यात, मुलाखती शिवाय किती आल्यात, हे सर्व तुम्ही पाहू शकता ना रे. त्याच्यामध्ये जर अनालाइज केलं तर व्यवस्थितरित्या तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की आपला नंबर लागतो का हे तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि साधारणपणे 35,000 नंबर ज्यांचा आहे त्या लोकांना संधी भेटेल. 35,000 म्हणतोय मी. कारण काय बघा, आपले जर प्रिफरन्स चुकणार आहेत काही लोक डॉक्युमेंट मध्ये बाहेर निघणार, काही लोकांना चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसताना सुद्धा सेल्फ सर्टिफाईड वेगळ्याच पद्धतीने केलेलं आहे ते काही बाहेर निघणार. काही लोकांचं टीईटी पास नाही, डीएड केले, फक्त टेट एक्झाम दिलेत, मार्क आहेत 130 140, मग ते सुद्धा लोक बाहेर निघणार. म्हणजे या सर्वांचा फायदा म्हणजे साधारणपणे 22,000 मध्ये म्हणजे 25,000 नंबर जिथपर्यंत म्हणजे साधारण 80-85 पर्यंतचे विद्यार्थ्यांना सुद्धा स्कोप आहे भरतीमध्ये. कास्ट आहे, ओपन आहे, म्हणजे या सर्व गोष्टीचा विचार करून बोलतोय मी तुमच्या पुढे. म्हणजे प्रिफरन्स देताना, जनरेट करताना या लोकांनी आणि कमी मार्कांनी कसा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे मला मार्क स्पेसिफिक 120 125 आहे आणि मला महाराष्ट्रामध्ये कुठेही टाकलं तर मी जॉब करायला तयार आहे. त्याने बिनधास्तपणे जर प्रिफरन्स दिले तरी त्यांचं भलंच आहे मित्रांनो. आणि ज्या लोकांना बाबा चांगले मार्क आहेत, 150 मार्क आहेत आणि त्यांना त्यांचा जिल्हा पाहिजे तसेच प्रिफरन्स निवडणं गरजेचं आहे. उगाच मोकार मागचे पुढचे सगळे दिले तर जिथलं मेरिट लागलं, जास्त लागलं की तुमचा चान्स जाईल बघा मित्रांनो. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणते परत सांगतोय, अभ्यास करूनच जनरेट करा आणि शेवटी लॉकचं बटन दाबून टाका मित्रांनो. आणि बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये कमेंट सांगा. आणि मित्रांनो कुठल्या वेबसाईटला जर लोड असेल तर संध्याकाळी किंवा पहाटे किंवा वेबसाईट जेव्हा लोक नसतील तेव्हा तुम्ही भरू शकता. जास्त लोक नाही, 2,16,000 लोक आहेत, त्यातले सुद्धा 1.5 लाख सुद्धा लोक याच्यामध्ये प्रोसेसमध्ये नाहीये. म्हणजे 1.5 लाख लोक वन टाइम तर बसणारच नाही. म्हणजे एक साधारणतः आपण 1000 लॉग इन करून असतात. त्यामुळे चिंता करू नका, सगळी बाय प्रोसेस होईल. आणि विशेष म्हणजे महिला वर्ग सांगतोय मी तुम्हाला, लक्षात घ्या बाबा नो, घरी काय करायच्या भानगडीत जाऊ नका. तुम्हाला जर समजत नसेल नेट कॅफे वाल्याकडे जावा, त्याला म्हणा माझ्यासाठी 1 तास राखीव ठेव, त्याला जास्तीचे पैसे द्या, त्याला गडबड करू देऊ नका. तुम्ही झेरॉक्स काढले, झेरॉक्स वर बघू, त्याला याला 1 दे, त्याला 2 दे, दिले का बघा, व्यवस्थित दिले का बघा, जनरेट केले का बघा, लॉक केले का बघा, या सर्व गोष्टी बघा. नसता म्हणाल की नेट कॅफेवाले जास्त म्हणजे हुशार नसतात, त्यांना माहित नाहीये पवित्र पोर्टल म्हणजे काय. आपण तिथे हुशारकी दाखवायचे आणि आपण तिथे सगळ्या गोष्टी कन्फर्म करूनच सबमिट करायचे मित्रांनो. लक्षात घ्या.
नसता हे एक डॉक्युमेंट राहिलं, त्यांनीच मनानेच विषय टाकले, आता माझं जनरेटच होणार नाही, अशा गोष्टी घडायला नको. परत सांगतोय, हा व्हिडिओ संपूर्ण पाहणाऱ्याने एक कमेंट करायची आणि मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण लोकांना शेअर करा, कारण ही खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.